रामकृष्ण हरी. गणपती बाप्पांचं आगमन होत आहे आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. चला तर मग गणपती बाप्पांविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. गणपती बाप्पांना उंदीर वाहन कसे मिळाले, चंद्राला काय शाप मिळाला होता आणि दुर्वाचे महात्म्य ह्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. उंदीर वाहन बाप्पांना कसं मिळालं? इंद्राच्या सभेत क्रौंच नावाच्या एका गंधर्वाची लात वामदेव नावाच्या ऋषींना चुकून लागली, पण ऋषींनी त्यांना भयंकर शाप दिला, तू उंदीर होशील. क्रौंच गंधर्व उंदीर होऊन पराशर ऋषींच्या आश्रमाजवळ पडला. या उंदराने आश्रमातील पदार्थ खाऊन वस्तूंची नासधूस करून ऋषींना त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा पराशरांच्या आश्रमात वाढणाऱ्या गजाननाने फास टाकून त्याला पकडले. फासात अडकलेला उंदीर गजाननाकडे दया याचना करू लागला. गजाननाला दया येऊन त्यांना म्हटले, वर माग. त्याबरोबर तो गर्विष्ठ उंदीर उत्तरला, मला तू कसला वर देणार? तूच माग माझ्यापाशी वर, मग तू माझे वाहन हो. असे म्हणून गजानन एकदम त्या उंदरावर स्वार झाले आणि तेव्हापासून उंदीर हे गजाननाचे वाहन झाले. उंदरासारखे विचित्र वाहन आणि त्यावर बसलेली गजाननाची विचित्र मूर्ती असे ते ध्यान एकदा आकाशमार्ग जात असता असता गजानन उंदरावरून खाली पडले आणि त्यावेळी आकाशात उगवलेला चंद्र हसून थट्टेने काहीतरी बोलला. तेव्हा गजाननाने त्यांना शाप दिला, माझ्या रूपाला हसतोस, जा, कुणीही तुझे तोंड पाहणार नाही आणि जे बघतील त्यांना पाप लागेल, त्यांच्यावर गडांतरे येतील. शापामुळे चंद्राचे तेज नष्ट झाले आणि लाजेने तो लपून बसला. अखेर सर्व देवांनी गजाननाकडे चंद्राची रतबदली केली आणि स्वतः चंद्राकडून गजाननाची आराधना करविली. प्रसन्न झालेल्या गजाननाने चंद्राला वर दिला, वद्य चतुर्थीला तुझे दर्शन घेऊनच जे अन्न ग्रहण करतील त्यांच्यावर माझी कृपा राहील. मात्र माझ्या शापाचा परिणाम म्हणून भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तुझे तोंड कुणी बघणार नाही. गजाननाने चंद्राची एक कला आपल्या मस्तकावर धारण केली. तेव्हापासून गजाननाला भालचंद्र असेही म्हणतात. दूर्वाचे महात्म्य. एकदा यमाच्या दरबारात तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य चालू असताना यमाच्या अंतःकरणात पापवासना निर्माण झाली. त्याबरोबर तिथे एक भयंकर राक्षस उत्पन्न झाला. त्या राक्षसाच्या डोळ्यातून आगीच्या ज्वाला भडकत होत्या. त्याचा आवाज कानठाळ्या बसविणारा होता. चालू लागला की जमीन थराथरा कापत असे. तो समोर दिसला की ते खाऊन टाकायला लागला आणि घाबरलेले देव विष्णूंकडे धावले. विष्णूंनी देवांना आश्वासन दिले, गजानन त्या राक्षसाचा नाश लवकरच करेल. विष्णूंच्या या उद्गाराबरोबर गजानन मुलाच्या रूपाने प्रगट झाले. तेवढ्यात आपल्या डोळ्यातील अग्नीने सारे समुद्र आटवीत पृथ्वीचा जाळपोळ करीत तो राक्षस अनलासूर त्याचं नाव त्या ठिकाणी आलं. अनलासुराला बघताच देव आणि ऋषी पुन्हा पळापळ सुरू झाली, पण गजानन मात्र जागचे हल्ले नाही. राक्षस अंगावरती चालून येत असे आणि बघताच बालगजाननाने एकदम प्रचंड रूप धारण केले आणि एका क्षणातच अनलासुराला संबंध गिळून टाकले. पण प्रत्यक्ष आगच असलेला तो राक्षस पोटात गेल्यामुळे गजाननाच्या सर्व अंगाची आग होऊ लागली. इंद्राने गजाननाच्या डोक्यावर अमृत शिंपडले, शीतल चंद्र ठेवला. विष्णूंनी आपले कमळ दिले आणि वरुणाने थंड पाणी ओतले. शंकरांनी सहस्रमुखी नाग त्यांच्या अंगावरती ठेवला, पण काही केल्या त्यांच्या अंगाची होणारी आग थंड होईना. तेव्हा 88,000 ऋषींनी प्रत्येकी 21 अशा ताज्या हिरव्यागार दुर्वा गजाननाच्या मस्तकावरती वाहिल्या आणि त्याबरोबर मात्र त्यांच्या अंगाची होणारी आग एकदम नाहीशी झाली. तेव्हा गजानन म्हणाला, कोणत्याही उपायाने नष्ट न होणारा माझ्या अंगाचा दाह या दुर्वांनी नाहीसा झाला, म्हणून आजपासून दुर्वा मला अत्यंत प्रिय आहे. मला दुर्वा अर्पण करणाऱ्यांचे सर्व पाप नष्ट होऊन असंख्य यज्ञ याग केल्याचे पुण्य मिळेल. तर मग तुम्हाला ह्या कथा ऐकून कशा वाटल्या त्या कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. रामकृष्ण हरी.